मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, परम पावन पवित्र रम्य असणारी ती माऊलींची समाधी. त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण त्या साधकाच्या अंतकरणात संसार गतिरोधक आणि पंढरी पथसाधक शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता आपल्या समोर गायलाय. अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार, त्याला शब्दाचा स्पर्श. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, लहाना थोरांच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिसरातील भगवान भोलेश्वर, भोलेनाथ, निळकंठेश्वर अतिशय सुंदर मंदिर आहे. आपलं हे अधिष्ठान आहे आणि याच निळकंठेश्वर नावानं भजनी मंडळही आहे. आणि या संपूर्ण भजनी मंडळाच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनानं गेल्या अनेक वर्षापासून हा भक्ती महोत्सव, कीर्तन महोत्सव चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या नामसप्ताहातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व भजनी मंडळाच्या कमिटी मंडळाच्या वतीनं माझ्याकडे आलेले आहे. माझा आणि कुणाचा परिचय नाही, पण आमच्या थोटे माऊलीनं संपर्क केला आणि या ठिकाणी येणं झालं. पण सगळी अतिशय छान मंडळी आहेत, आनंदाने परमार्थ करणारी मंडळी आहेत. आल्यानंतर, भेट झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला आणि लक्षात आलं, खरंच अतिशय भली माणसं ही आहेत, चांगली मंडळी आहेत. या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण आहे. हिमालयाच्या उंचीची ही सगळी मंडळी आहे, मोठी भली माणसं आहेत. काय वर्णन करावं. ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा ऐकत आहात असे भागवताचार्य, आदरणीय पूजनीय, ज्यांच्याबद्दल आम्हाला सुद्धा आदर भाव आहे, पूज्य भाव आहे, असे नवनाथ महाराज जाधव, त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर मृदंगावरती साथ देण्याकरता अतिशय गोड व्यक्तिमत्व, आपल्या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण असणारे आदरणीय पूजनीय, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. नुसतं मृदंगच वाजवत नाही तर उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, वारकरी तत्वाने जीवन जगणारे आहेत. आपल्या या नामसप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे आदरणीय आमचे कृष्णाजी महाराज आरगडे. कारण ज्ञानोबारायाच्या अक्षराची सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला होते. पारायण आहे, पारायणाकरता मंडळी आहेत. का? नामसप्ताह म्हटलं की पारायण हे महत्वाचं साधन आहे. कारण ज्यांनी ज्ञानोबारायाच्या अक्षराची सेवा केली, ज्ञानोबाराय त्या ज्ञानोबारायाच्या अक्षराची सेवा करणाऱ्याला काय देत नाहीत, काय कमी करतात. एक ओवी आठवली म्हणून सांगतोय. ज्ञानोबाराय म्हणतात, मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबारायाच्या अक्षराची सेवा करणाऱ्या करता ज्ञानोबारायांनी काढलेले शब्द आहे. महाराजांची उपस्थिती आहे. मृदंगावरती साथ देणारे दुसरे आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थिती आहे. गायनाकरता ज्यांची सुंदर साथ आहे, ज्यांनी सुंदर चाल गायली, आपल्याच परिसरातील असणारे आमचे परमार्थ प्रेमी कीर्तनकार आदरणीय चौरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना साथ देणारे आदरणीय पूजनीय आमचे दिलीप महाराज जाधव, बरोबर आहे ना, दिलीप महाराज आहेत. त्याचबरोबर माझ्या डाव्या हाताला माझे अत्यंत जिवलग मित्र, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, अतिशय गोड संगीत विशारद आमचे संतोषजी महाराज संबळे. आवाजही गोड आहे, स्वभाव सुद्धा छान आहे. दुसरे आदरणीय सगळी महाराज मंडळी, नावं मला माहीत नाहीत, पण अतिशय प्रेमाची मंडळी आहे. हार्मोनियम वादक बाबा असतील, सगळी माता भगिनी, पुरुष मंडळी, आबाल वृद्ध, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल दोनही चोपदार अत्यंत छान आहे. चोपदार पाहिजे तर असे, नाहीतर उगाच अगरबत्ती छाप नकोय, पण अत्यंत मजबूत असे 2 चोपदार आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. माईक सिस्टम छान आहे. लक्ष द्या. अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. का तर पैठणहून आलोय. नाथांचा अभंग आहे, जो अभंग चिंतना करता आपल्या समोर उपस्थित केला आहे. या अभंगाच्या द्वारा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या आध्यात्मिक उन्नती करता सत्संगाची याचना देवाकडे करतात. संतपर प्रकरणातील हा अभंग आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगावर चिंतन आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगून देईल. अतिशय भाग्यवान माणसं आपण आहात मंडळी. शहरामध्ये राहतात, व्यवसायाच्या निमित्तानं कुणाचं गाव कुठे असेल सांगता येणार नाही, पण या धकाधकीच्या विज्ञानाच्या काळामध्ये
कम्प्युटरच्या इंटरनेटच्या व्हॉट्सअपच्या काळामध्ये शहराच्या ठिकाणी राहून आपल्या अंतकरणामध्ये देवाविषयी धर्माविषयी संत महात्म्याविषयी वारकरी संप्रदायाविषयी कृतज्ञता आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे. काळाचा प्रवाह बलवत्तर आहे. काळाचा खऱ्या अर्थाने काळ बलवत्तर आहे. पण याही काळामध्ये आम्हाला परमार्थ घडतोय. आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान माणसं आहोत. आणि का घडू नये? कारण ही भूमी संतांची आहे. पैठण आपल्यापासून फार अंतरावर नाही, 50 किलोमीटरच्या अंतरावर पैठण आहे. भाग्याशिवाय परमार्थ आपल्याला घडू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, ज्या देशामध्ये आपण राहतोय तो भारतासारखा पवित्र पावन देश आहे. संत महात्मे या भूमीमध्ये जन्माला आले. अनेक प्रमाणाने आपल्याला पुरावे देता येतील. पण ऐका, आपण भाग्यवान आहोत. भारतासारख्या महान पवित्र देशामध्ये आमचा जन्म आहे. ज्या देशामध्ये आमचा जन्म आहे तो भारतासारखा पवित्र सुसंस्कारित देश आहे. म्हणून तर आम्ही भाग्यवान आहोत. म्हणून नाथांनी उद्गार काढली, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. भाग्याची संपत्ती म्हणजे मानवी जीवन, ते भारतामध्ये आम्हाला मिळाले. म्हणून तर आम्ही भाग्यवान आहोत. चला, जग मोठं आहे. या जगामध्ये किती देश आहेत तुम्हाला माहित आहे. जग मोठं आहे, पण या जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची काय प्रतिष्ठा आहे थोडक्यात सांगून जाईल. लक्ष द्या. या जगामध्ये जपान हे जगाचं शस्त्रागार आहे. चीन हे जगाचं सैन्यघर आहे. अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. फ्रान्स हा जगाचा फॅशन शो आहे. पाकिस्तान ही जगातील कुरुबुरी आहे, दहशतवाद. तसं माझा भारत देश हे जगाचं देवघर आहे, देवघर. आणि त्या देवघरामध्ये आम्ही राहतोय. म्हणून तर भाग्यवान आहोत. का? जगाचं देवालय म्हणून ज्या देशाची ख्याती आहे, जगाचं देवालय तो भारतासारखा पवित्र महान देश आहे. त्या देशामध्ये आमचा जन्म आहे. संत महात्मे, हिमालयासारख्या पवित्र पर्वतरांगा, ऋषी मुनींनी, संत महात्म्यांनी, निसर्गाने नटलेला देश माझा भारत देश आहे. म्हणून तर अनेक कवीने या देशाचं वर्णन केलंय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पद पद लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. धरती है चारों ऋषि मुनि जपते नाम की माला, हरिओ 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 हरिओ. हर एक बाल राधा एक एक गोला राधा एक गोला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. देशाच्या संबंधाने अनेक कवीने केलेले हे उद्गार आहेत. एवढा महान आपला देश आहे. त्या देशामध्ये आमचा जन्म आहे. म्हणून तर परमार्थाविषयी संताविषयी कृतज्ञता आहे. म्हणून तर आम्हाला ही वारकऱ्याची सेवा घडते, भगवंताची सेवा घडते. चला आता मंडळी, तुम्ही म्हणाल महाराज देश मोठा आहे. देशाच्या संबंधाने तुम्ही बोललोय, पण ज्या मातीने आम्हाला आधार दिलाय, ज्या मातीवर आम्ही राहतोय, ही महाराष्ट्राची माती आहे. या मातीबद्दल बोला. या मातीबद्दल काय बोलावं? अहो, महाराष्ट्राची माती म्हणजे वारकरी संप्रदायाची माती आहे. माझा महाराष्ट्र जेवढ्या सौजन्याने नांदतो, प्रेमाने नांदतो, तेवढं एकही राज्य शांततेने प्रेमानं नांदणारं पाहण्याकरता मिळणार नाही. म्हणून तर सगळी परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये राहण्याकरता येतात. बरोबर की नाही? त्या परप्रांतीय लोकांना आम्ही मनसे विरोध करतो, पण ते बिचारे दिलसे येतात. कळलं तर बघायला त्रास करून घेऊ नका, थोडं फोरजे आहे. चला, काय येतात? मी तर असं म्हणेल, या भारताने महाराष्ट्राला घेरलंय. हे तुम्ही नीट घेरलं की नाही मला सांगता येणार नाही, पण घेरलंय. करा सुरुवात. आमच्या माता भगिनी ज्यांच्याकडून साड्या विकत घेतात, त्या सुरती साड्या तो सुरतहून घेऊन आलाय, गुजराती आहे. आमच्या घरासमोर पाव घेऊन येणारा भैया युपीचा आहे. कचरा कामगार बिहारचा आहे. ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे. ज्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवताय तो मारवाडी राजस्थानचा आहे. मुंबईच्या गल्ल्यावर टोपलीमध्ये मच्छी विकणारा मच्छीवाला बेंगोलचा आहे. ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तो उडप्पी कर्नाटकाचा आहे. आणि आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला, ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता नेता
तो अण्णा केरळचा. म्हणजे या भारत आणि महाराष्ट्राला घेरलंय का? त्यांना सुद्धा माहित आहे या महाराष्ट्रामध्ये मी सुरक्षित राहील, माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील का? महाराष्ट्रातली माणसं ही ज्ञानोबा तुकाराम रसायन पिऊन वाढलेत. मग इतरांशी कसं वागावं, इतरांना कसं प्रेम द्यावं हे महाराष्ट्रातल्या माणसाला चांगलं कळतंय. मग ऐका मंडळी, तुम्ही म्हणाल असं काय आहे आपल्या महाराष्ट्रात? तर 4 गोष्टी आहेत, नोट करून ठेवा. या महाराष्ट्रामध्ये संत, महाराष्ट्रामध्ये ग्रंथ, महाराष्ट्रामध्ये पंथ, महाराष्ट्रामध्ये भगवंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत. पवित्र तो देश पावन ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश. पंढरीचा भेटवतो भगवंत. काय करतो पंढरपूरचा भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत. मग काही लोक म्हणतील महाराष्ट्र तरी का शांत? छातीला हात लावून स्वाभिमानाने सांगेल, शांततेचं प्रतीक शांती ब्रह्म नाथ महाराज पैठणला नांदत. म्हणून तर महाराष्ट्र शांत आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीत आमचा जन्म आहे. म्हणून तर आम्ही भाग्यवान आहोत. चला, त्याच नाथबाबांचा अभंग आहे. आज नाथ महाराज आपल्या आध्यात्मिक उन्नती करता सत्संगाची याचना देवाकडे करतात. कोण नाथ महाराज? असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर संबंध मराठवाड्याचे नाही, संपूर्ण महाराष्ट्राचे नाही, संबंध भारताचे समृद्ध संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय अधिकार आहे? सगळ्या संतांचं वाङ्मय एका बाजूला आणि माझ्या एकट्या नाथ महाराजांचं संत वाङ्मय एका बाजूला करा. किती मोठे महान नाथ महाराजांचे ग्रंथ आहेत. श्रीमद भागवत आहे, भावार्थ रामायण, चिरंजीव पद, ब्रिदावळी, नाथांचा हरिपाठ, आनंद लहरी, आनंद अनुभव. एक छोटासा ग्रंथ आहे, 15-20 पानाचा ग्रंथ आहे. पण ग्रंथ असू द्या छोटा, पण ग्रंथातील भाव अर्थ संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारा आहे. लघुसिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये सुरुवातीलाच येतंय सूत्र. जसं एखाद्या सूत्रातील अक्षर कमी असू द्या, पण त्याचा अर्थ संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारा असतो. तसा नाथांचा छोटा ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर. अतिशय महान दिव्य ग्रंथ आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वत विश्वतो मुखम. त्या पद्धतीनं असे अनेक नाथांचे ग्रंथ आहे. एवढा मोठा अधिकार नाथबाबांचा की संत वाङ्मय निर्माण केलं. प्रस्तावनेमध्ये सांगून देईल नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे. नाथ महाराजांनी 5 अध्यायाचं भागवत लिहिलं पैठणला, आणि पैठणचा माणूस काशीला जाऊन त्या भागवताची प्रत त्याचं पारायण करू लागला. काशीतील पंडितांनी बघितलं, ग्रंथाकडे प्रकाश टाकला, लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात आलं संस्कृतचं गहन ज्ञान आहे, पण हे प्राकृतामध्ये कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय विचारलं, सांगितलं पैठणचे एकनाथ महाराज. निमंत्रण धाडलं पैठणच्या नाथ महाराजांना काशीतील पंडितांनी आणि बोलावून घेतलं काशीला. या तुमचा समाचार घेतो. एवढं मोठं संस्कृतचं गहन ज्ञान तुम्ही प्राकृतात लिहिताय, त्या ग्रंथाची किंमत कमी करता की काय? नाथांना बोलवण्यात आलं. काशीमध्ये त्या धर्म मार्तंडाच्या मीटिंग मध्ये नाथ महाराजांना अपमानित करण्यात आलं, अद्वा तद्वा बोलण्यात आलं. आणि जशी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली, तसं नाथ महाराजांचं 5 अध्यायाचं भागवत त्या गंगेमध्ये बुडवण्यात आलं. पण काय चमत्कार! गंगामय्याचा महालक्ष्मीचा हात वज्रचुडे मंडित असा हात वरती आला. नाथ महाराजांचं भागवत झेलण्यात आलं. काशीतील पंडितांनी बघितलं, तोंडात बोट घातलं, नाथांच्या चरणावर विनम्र भावने दंडवत घातला. ग्रंथासहित नाथ महाराजांची हत्तीवरून काशीमध्ये मिरवणूक काढली आणि सांगितलं, इथून पुढे राहिलेलं भागवत तुम्हीच लिहा आणि काशीमध्ये लिहा. नाथांचा अधिकार आहे. विठ्ठल किती मोठा अधिकार हो, किती मोठा! जो देव नाथांना प्रसन्न आहे. जपी जप करतात, तपी तप करतात. संन्याशाच्या स्वप्नामध्ये न येणारा श्री विठोबा नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहतो, काम करतो. आपल्याला कथाभाग माहीत आहे, पण 2-3 मिनिटांमध्ये सांगून दे. द्वारकेवरून एक नोकर निघाला. दर कोस दर मजल करत करत पैठणला आला. पैठणला आल्याच्या नंतर ओट्यावर अशी काही मंडळी बसली होती. ओट्यावरच्या लोकांना विचारलं, का हो मंडळी, पैठणचे नाथबाबा इथंच राहतात का? हो, पैठणचे नाथबाबा इथंच राहतात. तो काय समोर वाडा आहे, भगवी पताका आहे, टाळ मृदंगाचा आवाज येतोय, तोच नाथबाबांचा वाडा आहे.
तो नोकर, छोटस वय आहे, सावळा वर्ण आहे, कुरळे केस आहेत, गुडघ्या इतकं धोतर आहे, फाटकी कफणी आहे. नाथ महाराजांच्या वाड्याच्या समोर आला. दरवाजाची आतमधनं कडी बंद आहे, दरवाजाची बाहेरची कडी वाजवतोय आणि आवाज देतोय, ओ नाथ बाबा, नाथ बाबा आहे का कोणी घरामध्ये? ओ नाथ बाबा. आवाज नाथ महाराजांच्या कानावर पडला. नाथांची देवपूजा चालू होती आणि आमचं धर्मशास्त्र आहे, आमच्या घरी जर कुणी अतिथी आला असेल, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवपूजा करता करता उठले, दरवाजाची कडी उघडली आणि पाहिलं तर छोटासा मुलगा आहे, सावळा वर्ण आहे, कुरळे केस आहेत, अतिशय गोंडस असा मुलगा आहे. विचारलं कोण? अहो मी द्वारकेवरून आलोय. कुणीकडे? काही नाही बाबा, मला तुमच्या घरी काम करायचंय, तुमच्या घरी नोकरी करायची, राहायचंय मला. नाही रे बाबा, माझ्या घरी तुला राहता येणार नाही. पहिला नोकर आहे, चांगला आहे, प्रामाणिकपणानं काम करणार आहे, त्याला बदलून तुला इथं ठेवता येणार नाही, तुला इथं राहता येणार नाही. नाही हो नाथ बाबा, असं करू नका, काही देऊ नका मला, मला फक्त नोकरी करू द्या, काही नको मला, बस अर्धिकसी भाकर द्या आणि संध्याकाळी झोपायला पोतं द्या, बस मला पगार तर बिलकुल नको. त्यावेळेला नाथ बाबा म्हटले, नको रे बाबा. सगळे लोक अगोदर असंच म्हणतात, पगार घेणार नाही, पगार घेणार नाही, आणि नंतर पगारा करता उपोषण करतात. त्यावेळेला तो नोकर म्हटला, मी त्यातला नाही बाबा, राहू द्या मला, बस अर्धी भाकर आणि संध्याकाळी झोपायला पोतं. मायबाप, नाथ महाराजांचा नाविलाज झाला. आपल्या धर्मपत्नीला आवाज दिला, गिरजा, अरे कोणीतरी नोकर आलाय, आपल्या घरी राहायचं म्हणतोय, आपल्या घरी काम करायचं म्हणतोय. गिरजा माता आल्या, त्या मुलाकडे, नोकराकडे बघितलं आणि सांगितलं, अहो असू द्या, जसा माझा हरिपंडित ना तसाच हा नोकर आहे, राहील आपल्या घरी, शिळी पाकी भाकर खाईल, पडेल ते काम करेल. मंडळी, नोकर राहिला. नोकराकडे जबाबदारी आली. नोकरांनी न सांगता प्रामाणिकपणानं काम करण्याकरता सुरुवात केली. न सांगता करी सर्व काम. काय जबाबदारी आली? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ते भावे निळा वंदे त्याचे पाय. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, माझ्या स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. तुमचे नाम घेता हरले भव भय चिंता. पहिली जबाबदारी त्या नोकराकडे आली, कावडीनं पाणी भरण्याची. किती वर्ष केलं? 12 वर्ष. न सांगता केलं. नाथ महाराज त्याच्या जवळ आले आणि सांगितलं, बसले का आता? किती दिवस कामं करणार? पाणी भरणार, घाटवून घागर भरायचे, रांजणामध्ये ओतायचे. तो छोटस वय आहे, आता हे काम करायचं नाही. नाथ बाबाने त्याचं प्रमोशन केलं. प्रमोशन केलं आणि सांगितलं, आता हे काम करायचं नाही. मग करायचं काय? तुम्ही पैठणला येतात सगळे, जवळ आहे. नाथ षष्ठी माहिती आहे ना? षष्ठी, यष्टी, हाफ तिकीटवाले या यष्टीना. हा आलात तर ऐका मंडळी, बाहेरील नाथ मंदिर हे समाधी मंदिर आहे. आतलं नाथ मंदिर हे नाथ महाराजांचं राहतं घर आहे, वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये नाथ महाराजांचं खूप मोठं देवघर आहे. आणि त्या देवघरामध्ये असंख्य पुष्कळ देव आहेत. आणि त्या सगळ्या देवाची पूजा करत असताना नाथ महाराजांना खूप वेळ जायचा. सगळ्या देवाची पूजा करायची, चंदन उगाळून लावायचं, नाथांना खूप वेळ जायचा. नाथ महाराजांनी त्या नोकराला सांगितलं, बस बाबा, आता पाणी नको भरू, चंदन उगाळण्याचं काम कर. मग त्याने काय करावं? एवढा एवढा पाठ, एवढं चंदनाचं लाकूड एक चक्कर मारलं की भलं परातभर चंदन तयार व्हायचं. सगळ्या देवाला चंदन लावायचं आणि उरलेलं चंदन त्याने आपल्या कपाळाला लावून घ्यायचं. त्याला नाव दिलं श्रीखंड्या. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तेरे धोतासे. किती दिवस केलं? ते पण 12 वर्ष केलं. नाथ बाबाने पुन्हा त्याचं प्रमोशन केलं. सांगितलं, आता बसले का? पाणी नको भरू, चंदन नको उगाळू, कपडे नको धो. मग करायचं काय? जशी आपली भागवत कथा आहे ना, तसं नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रामायण व्हायचं, भावार्थ रामायण. आणि त्या रामायण कथेकरता येणारे जेवढी श्रोते होती, भाविक होते ना, त्या भाविकांची बसण्याची व्यवस्था श्रीखंड्याने करावी. चटया अंथरायच्या, सिंहासन स्वच्छ करायचं. आणि सगळे भाविक येऊन बसल्याच्या नंतर, नाथ महाराज व्यासपीठावर बसल्याच्या नंतर सगळ्याच्या पाठीमागं पोतं टाकून तो श्रीखंड्या बसायचा. नाथ महाराज यायचे, व्यासपीठावर बसायचे आणि समोर बसलेल्या श्रोत्यांना अधूनमधून प्रश्न विचारायचे. काव मंडळी, या जगामध्ये एकच देव आहे,
एकच देव आहे. लोकांनी माना हलवायच्या. हो बाबा, या जगामध्ये एकच देव आहे. पाठीमागं पोत्यावर बसलेला श्रीखंड्या, त्याला अधूनमधून विचारावं, का रे श्रीखंड्या, या जगामध्ये एकच देव आहे, एकच देव आहे. लोकांनी श्रीखंड्याने मान हलवायची. हो बाबा, या जगामध्ये एकच देव आहे, दुसरा कुठून असणार, हा काय पोत्यावर बसलेला एकच देव आहे. अहो, सगळी कथा संपायची आणि कथा संपल्याच्या नंतर एक कार्यक्रम असायचा प्रसाद वाटण्याचा. आणि ती प्रसादाची साखरेची वाटी श्रीखंड्याच्या हातामध्ये. दरवाजामध्ये श्रीखंड्या उभा आहे. लोक बाहेर निघणार. श्रीखंड्या आवाज द्यायचा, ओ माऊली, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. अहो, कुणाचा प्रसाद? देवाचा प्रसाद. आणि स्वतः देव वाटायला. काय भाग्यवान ती लोक असतील, काय भाग्यवान असतील. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा. त्यांनी आज विठोबाच्या समोर सत्संगाची याचना करावी. प्रस्तावनेत आणखी अर्ध्या मिनिटात मी नाथ महाराजांचा अधिकार सांगून जाईल. एवढा अधिकार. नाथ महाराज मराठवाड्यातून तीर्थयात्रा करत असताना, जास्त बोर होत नाही ना तुम्हाला? काय आहे हल्ली कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनात काय असतं मला सांगता येणार नाही. लोक कीर्तन झालं पाहिजे म्हणजे तुकडाच. अहो, मला मेळ लागला नाही तुकडा काय? खरं सांगतो बरं महाराज, मला मेळ लागला नाही तुकडा काय? बरं, मी तुम्हाला विचारतो, किती तुकडे खाल्ल्यानंतर सगट भाकर खाल्ल्याचा आनंद मिळेल? तुकड्याने कधी पोट भरणार नाही. थोडस महत्वाचं सांगतो म्हणून लक्ष द्यावर. ऐका, मराठवाड्यातून नाथ महाराजांची तीर्थयात्रा चालू होती. आणि तीर्थयात्रा करत असताना, ऐका मंडळी, नाथ महाराजांच्या कानावर गोष्ट पडली की बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई तालुका आहे. आणि त्या आंबेजोगाईला दासोपंत नावाचे दत्त उपासक राहतात. नाथांच्या कानावर पडलं, दत्त उपासक आहे, दत्त साक्षात आहे, दत्त त्यांना प्रसन्न आहे. चला, दर्शन होईल, सत्संग घडेल. म्हणून नाथ महाराज दासोपंतांच्या आश्रमावरती आले. दरवाजामध्ये सेवक उभा आहे. ते सेवकाला विचारलं सेवकाला, का हो, दासोपंत इथंच राहतात का? सेवकाने सांगितलं, हो, दासोपंत इथंच राहतात. सांगितलं सेवकाने. पण ऐका मंडळी, त्या सेवकाने नाथ महाराजांना विचारलं, तुम्ही आमच्या स्वामीचं विचारलं, पण तुम्ही कोण आहात सांगा. नाथ महाराजांनी दिलेलं उत्तर सर्वांकरता शिकण्यासारखं आहे. अतिशय विनम्र भावाने नाथ महाराज सांगतात, मी पैठणचा एकनाथ आहे. काय विनम्रता आहे, किती विनम्रता आहे. तुम्ही मला जर विचाराल, महाराज तुम्ही कोण, कमीत कमी 10 पदव्या लावून मी माझा परिचय देईल. पण नाथ महाराज अतिशय विनम्र भावाने सांगतात की मी पैठणचा एकनाथ आहे. सेवक आतमध्ये धावत गेला. दासोपंतांना सांगतोय, स्वामी, कुणीतरी पैठणवरून आपल्याकडे एकनाथ भेटीला आले. त्यांना मना बसावं तिथं, माझी देवपूजा चालू आहे, नंतर बोलावतो. अभिमान होता, अहंकार होता, दत्त प्रसन्न असल्यामुळे. दासोपंताची देवपूजा आटोपली. आणि देवपूजा आटोपल्याच्या नंतर दासोपंतांनी नाथ महाराजांना आतमध्ये बोलवलं. जसे नाथ महाराज आतमध्ये आले तसे दासोपंतांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक झाले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विचारलं, कोण? अहो, मी पैठणचा एकनाथ. कुणीकडे? काही नाही. म्हटलं, चला, तुम्हाला दत्त प्रसन्न आहे, दर्शन होईल, दत्त तुम्हाला साक्षात आहे. हो, आमचा अधिकार आहे. अहो, नुसता प्रसन्नच काय, रात्रीच्याला माझ्या घरी दत्त सोंगट्या खेळायला येतोय. हो, म्हणून तर तुमच्या भेटीला आलो ना. हो, म्हणून तर दर्शनाची आस होती, म्हणून इथपर्यंत आलोय. नाथ बाबांनी त्या दासोपंतांचं दर्शन घेतलं आणि नाथ महाराज घराच्या दिशेने निघणार. दासोपंतांना सांगतात, स्वामी, कधीतरी पैठणला येण्याचा योग आला तर या माझ्या घरी, माझ्या वाड्यावरती या. मध्यांतरी बराच काळ निघून गेला आणि त्या दासोपंतांना पैठणला येण्याचा योग आला. गंगेचं स्नान केलं आणि लक्षात आलं, पैठणहून कोणीतरी एकनाथ आपल्या भेटीला आले होते. चला, आपणही त्यांच्या भेटीला जाऊ, दर्शनाला जाऊ. गंगेचं स्नान केलं, नाथांच्या भेटीला निघाले. गावामध्ये असं चौकामध्ये वाडा होता. वाड्यावर ओटा होता आणि त्या ओट्यावर काही लोक बसले होते, मंडळी बसली होती. ओट्यावरच्या लोकांना विचारलं, का हो मंडळी, पैठणचे एकनाथ इथेच राहतात का? दासोपंतांचे शब्द आहेत, पैठणचे एकनाथ इथेच राहतात का? ओट्यावरचे लोक हसायला लागले. चला गाड्या, कोणीतरी अपमान करणारा भेटलाय. कारण ते भावकीचे लोक होते. नाथांना एकेरी काय, साधं बोलण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. नाथाकडे जायचंय, हो, तो काय समोर वाडा आहे, भगवी पताका, टाळ मृदुंगाचा आवाज येतोय, तोच नाथांचा वाडा आहे.
दासोपंत नाथ महाराजांच्या वाड्याच्या दिशेने निघाले. वाडा जवळ आलाय, दरवाजा उघडा आहे, गेट उघडा आहे. ते दासोपंत नाथ महाराजांच्या वाड्याच्या जवळ आले आणि दरवाजामध्ये त्यांना एक आश्चर्य बघायला मिळालं. काय आश्चर्य होतं? एक सुंदर चोपदार त्यांना दिसला आणि मनात विचार करू लागले दासोपंत, या चोपदाराला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, या चोपदाराला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्हाला पण कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय? चोपदारला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. एक पाय आत टाकला होता, पाय पाठीमागं दरवाज्यातून बाहेर काढून घेतला आणि त्या चोपदाराला नखशिखांत निहाळलं, चांगलं बघितलं आणि लक्षात आलं, अरे हा चोपदार नाही, दत्त चोपदारी करीत असे. पाय पाठीमागं घेतला, नखशिखांत त्या चोपदारला निहाळलं आणि लक्षात आलं, अरे हा चोपदार नाही, माझा देव दत्त तर नाथाची चोपदारकी करतोय. अहंकार निघून गेलाय, संत वचन आहे. दासोपंताचा अभिमान गेला होता ती दर्शन. जसे आतमध्ये गेले तसे नाथ महाराजांच्या चरणावर विनम्र भावाने दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी एवढा मोठा नाथांचा अधिकार, त्यांनी सत्संगाची याचना करावी विठोबाच्या समोर. ऐका मंडळी, मानवी जीवन हे घडतं संगतीनं आणि बिघडतं. तुम्ही संगती कुणाची करता याला फार विशेष महत्व आहे. परमार्थ समृद्ध व्हावा असं जर वाटत असेल तर एखाद्या साधूची संगती असावी, वारकऱ्याची संगती असावी. तुमचा परमार्थ समृद्ध होईल आणि तोच परमार्थ तुम्हाला देवाच्या चरणावर नेईल. याच्या करता संगती वारकऱ्याची असावी. परमार्थ करायचा असेल तर संगतीने माणसाचं जीवन घडतंय आणि बिघडतंय सुद्धा. मग संगती चांगल्याची असावी. आज नाथ महाराजांना विठोबा प्रसन्न आहे. 36 वर्ष राहिलाय, 36 वर्ष कामं करू लागलाय. एवढी मोठी ग्रंथ संपदा ज्या नाथ महाराजांनी केली, देवाचा सांगात ज्या नाथ महाराजांना घडलाय, तेच नाथ बाबा आज विठोबाच्या पायावर विनवणी करतात. आणि विनवणी करत असताना नाथ महाराज आपला परिचय विठोबाला देतात. काय परिचय आहे सांगतो ऐका. तुम्ही पंढरपूरला जातात, सगळेजण जातात पंढरपूरला. पंढरपूरला बसने प्रवास करायचा असल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम काय घेतो? बिनचूक आधार कार्ड, ओळखपत्र, आयडेंटिटी. बसने प्रवास करायचा आहे, हाफ तिकीट आहे. आज नाथ महाराज आपलं आय कार्ड घेऊन विठोबाच्या समोर उभे आहेत, आपलं ओळखपत्र घेऊन विठोबाच्या समोर उभे आहेत. आणि आज नाथ महाराज विठोबाच्या पायावर विनवणी करतात आणि आपला परिचय विठोबाला देतात. अभंगाचं शेवटचं चरण. जनार्दनाचा एका करुणावचनी, 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 जनार्दनाचा संत संग देगी, संत संग देगी, संत संग देगी, संत संग देगी. संत संग देगी, संत संग देगी, संत संग देगी. जनार्दनाचा
महाराज मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अहो वारकरी संप्रदायाची खरी ही ओळख आहे हो. जोपर्यंत वारकऱ्या करता टाळे वाजत नाही तोपर्यंत पण वाजवतोय. अतिशय गुणवान मंडळ आहे. काय परिचय दिलाय नाथ महाराजांनी आज. ऐका, विठोबाच्या पायावर आज नाथ महाराज विनवणी करतात आणि आपलं ओळखपत्र घेऊन आपला परिचय देतात. ते काय आहे प्रदीप महाराज? नाथ महाराजांचा वाडाच एवढा मोठा आहे, त्याला दरवाजे भरपूर आहेत. जरा आपण मागच्या दरवाजाने शिरलो ना. पण ठीक आहे, नाथ महाराज आपला परिचय देतात. काय परिचय आहे, किती सुंदर परिचय आहे. नाथ महाराज देवाला सांगतात, देवा मी आलोय तुझ्याकडे, विनवणी करतोय पायावर, पण माहितीये का मी माझ्या गुरूंचा आहे, जनार्दनाचा एका. ही खरी ओळख आहे. बर ओळख ही आहे. जा तुम्ही विठोबाकडे आणि विठोबाला सांगा, देवा मी आलोय कुठून, मी जोग महाराजांच्याकडून आलोय. काय ताकद आहे देवाला तुम्हाला कॅन्सल करण्याची? देव तुम्हाला कॅन्सल करू शकणार नाही. जा देवाकडे, पण आपल्या गुरुला घेऊन जा. नाहीतर आम्ही देवाकडे गेल्यानंतर आमच्या गुरुला घेऊन जात नाही. आम्ही आमची संपत्ती, आमचा अहंकार, आमची घमेंड, आमचा अभिमान घेऊन देवाकडे जातोय. देवाकडे गेल्यानंतर अहंकार घरी ठेवा, देवाकडे जा. अहंकाराला नेऊ नका. ते काय आहे, जब भी आपको भगवान के पास जाना है ना तो गुरु को साथ लेके जाओ, गुरूर को नहीं. विठ्ठल म्हणजे अहंकार, अहंकारला देवाकडे घेऊन जाऊ नका. आज नाथ महाराज आपला परिचय देतात आणि सांगतात, देवा मी माझ्या गुरूंचा आहे, जनार्दनाचा एका. ही खरी ओळख आहे. किती मोठी नाथांच्या जीवनातली गुरुनिष्ठा. आजी आजोबा गेल्या, आई वडील गेल्यानंतर आजी आजोबांनी सांभाळ केला. गुरु साक्षात्कार व्हावा, गुरु मिळावा म्हणून रात्रीच्याला उठले, देवगिरी किल्ल्यावरती आले, जनार्दन स्वामींचं शिष्यत्व पत्करलं. किती मोठी गुरुनिष्ठा. शुलीभंजनच्या पर्वतावरती साधना केली, दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला. किती मोठी गुरुनिष्ठा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास्तत्वदर्शना तरी तनु मनुजवे चरणासे लागावे आगरवता करावे दास्य सकळ. गुरु सेवेच्या संबंधाने पुष्कळ ओव्या आल्या. 13व्या अध्यायामध्ये तर भरपूर ओव्या आहेत, भरपूर ओव्या आहेत. गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता, गुरु पूजे परवता आननेने ताटमी काढीन सेजमी झाडीन गुरुचरण संवाहन मीची करीन. गुरुसेवेचं वर्णन आहे, गुरुनिष्ठा आहे. एवढी मोठी नाथ महाराजांनी गुरुची सेवा केलेली आहे आणि गुरुच्या द्वारे जनार्दन स्वामींच्या माध्यमातून दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला. एवढी मोठी गुरुनिष्ठा की जो देव विठोबा नाथ महाराजांना प्रसन्न आहे त्याच विठोबाच्या समोर उभे राहतात, पायावर विनवणी करतात आणि आपला परिचय देत असताना गुरुला मात्र विसरत नाही. परिचय देतात, देवा मी आलोय, पण माहितीये का जनार्दनाचा एका, मी माझ्या गुरूंचा आहे. आणि बोलणं कसं आहे, बोलण्याचे काही नियम असतात. आज देवाशी संभाषण करायचंय, मग बोलणं कसं असावं. आपण बैठकीमध्ये बोलत नाहीये. जगाचा मालक चालक विठोबा पांडुरंग परमात्मा त्याच्याशी बोलणं चालू आहे. मग बोलण्याचे नियम असतात. आज नाथ महाराज बोलत असताना बोलतात, करुणा वचने, बोलणं करुणेचं आहे. बोलण्यामध्ये नियम असावेत. कसं माणसाने बोलावं, काय बोलले संत महात्मे. ज्ञानोबराय बोलले, ज्ञानेश्वरीच तयार झाली. तुकोबराय बोलले, गाथा तयार झाला. नाथ महाराज बोलले, भावार्थ रामायण भागवत तयार झालं. तुम्ही आम्ही बोललो तर गावात भांडणं लागले. बोलण्याचा परिणाम आहे. काय बोलावं माणसाने.
असावं माणसाचं. संत वचन आहे, बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. असं माणसाचं बोलणं असावं. बोलण्याचे नियम असतात. आज नाथ महाराज बोलतात, पण बोलणं कसं आहे? करुणा वचने. आमच्या बोलण्यात करुणा राहिली का? नुसती धावाधावी आहे, करुणा नाही. आणि कशी करुणा राहील? माझ्या समोर तुम्ही अधिकाराने, ज्ञानाने, वयाने मोठे आहेत. तरुण असते तर मी उपदेश केला असता. तुम्हाला उपदेश करावा एवढा निश्चित मी मोठा नाही. पण ऐका मंडळी, संत प्रमाण आणि संत वचन देईल. पुराव्याशिवाय मी कुठं बोलणार नाही बरं कृष्णाजी महाराज. आणि पुराव्याशिवाय माणसाने बोलू नये. आणि आमच्या बोलण्याला, वक्तव्याला पुरावा नसेल तर मला असं वाटतंय हायवे रोडच्या पलीकडे त्याला नेऊन कुठंतरी पुरावा. हा, लक्ष द्या बरं. ऐका, संत वचन देईल. बोलणं कसं असावं? आज आमच्या मुखात करुणा राहिली नाही. काय करुणा राहिली नाही? आज हे पवित्र मुख आम्हाला भगवंताने दिलंय कशा करता? हे आमचं यज्ञकुंड आहे. आणि या यज्ञकुंडामध्ये आम्ही आहुती कशाची टाकतो याचा कधीतरी विचार करा. राम भज नको दिया कमल मुख. त्याच्या नामस्मरणाकरता आम्हाला मुख दिलंय, पण याच्यामध्ये काय भरलंय? याच्यामध्ये गोवा, मावा, अनेक प्रकारच्या विषारू दारू आहेत. अनेक बकरांचं मांस आहे. अरे शुद्ध शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प, प्रयत्न करा. हे जीवन, मानवी जीवन याच्याकरता आम्हाला दिलं नाही. कधी आमच्या वाणीमध्ये पावित्र्य येईल आणि कधी आम्ही टाकलेला शब्द समाज झेलेल? समाजाने आमचा शब्द झेलावा असं जर वाटत असेल तर आमचं मुख पवित्र असलं पाहिजे. संत महात्म्यांचा शब्द समाज झेलायचा याच्याकरता त्यांनी केलं तरी काय? अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. आमच्या मुखामध्ये पवित्र परमेश्वराचं, विठोबाचं नाव असावं. पण याच्या व्यतिरिक्त दुसरंच गबाळ आम्ही याच्यामध्ये भरलंय. आमचं कोणी सुद्धा कोण ऐकतो? कोणी सुद्धा आमचं ऐकत नाही. का ऐकतंय? कोण ऐकतो? घरातले तरी आमचं ऐकतात का? वाणीत तप नाही ना, वाणीमध्ये वजन नाही. कोण शब्द झेलणार? कोण ऐकते आमचं? बायको तरी आमचं ऐकते का? काय म्हणणं आहे? अरे बापरे, सगळ्यांनी माना हलवल्या काय? हा, पण माना हलवू नका. सगळ्या माता माऊली समोर आहेत. कोणाची मान हल्ली ते लक्षात ठेवतील बरं घरी गेल्यावर. पण असू द्या, विनोदाने बोलण्याचा प्रयत्न केला. आमचं कोणी ऐकत नाही का? आमच्या मुखामध्ये आज पावित्र्य राहिलं नाही, तेवढं वजन राहिलं नाही, तेवढं सामर्थ्य राहिलं नाही. या मुखामध्ये आज खरं परमेश्वराचं नाव नाही. नाथ महाराज सांगतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्पाये. पुढचा पुरावा देतो. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नाव नाही ते त्याचं तोंड नसून चांभाराचं कातडे भिजवण्याचं कुंड आहे. विठोबाचे नाम नुच्चारेचे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. एवढ्यावर तुकोबाराय थांबले नाही, थोडं धाडसाने बोलतात. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नाव नाही तो एक बापाचा नाही. असं मी नाही म्हणत, तुम्ही मारता मला. तुकोबारायचं संत वचन सांगतो, ना म्हणे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. एवढं संत महात्मे आम्हाला बोलले हो. तरीही आमच्या मुखामध्ये विठोबाचं, परमेश्वराचं नाव नसेल तर आमचं मुख कधी पवित्र होईल? कल्पना करा. पण आज नाथांचं बोलणं कसं आहे हो? काय माधुरी आहे बोलण्यामध्ये. बोलण्याचे नियम असतात. देवाशी बोलायचं ना. करुणा वचने करी विनवणी पायापासी. पायावर विनवणी करतात. मला सांगा, ज्यांच्या घरी विठोबा 36 वर्ष राहिलाय त्यांना विनवणी करण्याची काय गरज आहे? जीवनामध्ये काय कमी आहे? सगळं काही ऐश्वर आहे, पण तरी सुद्धा नाथ महाराज विठोबाला सांगतात, देवा तुला वाटेल आलाय माझ्याकडे नाथ बाबा काहीतरी नेण्याकरता, घेण्याकरता, पण नकोय मला, काही नकोय मला. का? कारण हे सगळं घेऊन जो संसार करायचा ना, तो संसार मला आता करायचा नाही. तिसरं चरण, संसार न करणे सर्वथा, संसार न करणे सर्वथा.
छान संतोष महाराज, अतिशय उंच आवाज आहे, तार सप्तकामध्ये आहे की नाही बाबा. तुमचं बोट ती पट्टी सोडून खाली आलं तर पार तिकडे अनुभव होत असतो. कोणाचा राहिला का? नाही राहिला. किड्या मुंग्याचा पशु पशवादिकाचा राहिला नाही. रात्रीच्याला झाडावरती पक्षी झोपतात, पण झोपलेल्या पक्षाला पडू न देणं, झोपेमध्ये झाडावरून ही काळजी वाहणारा कोण आहे? तो विठोबा आहे, तो परमेश्वर आहे. संसार कोणाचाही राहिला नाही. मग श्रम करायचे असेल तर संसारात करू नका, ते परमार्थात करा. संत प्रमाण आहे, करावी तातडी परमार्थ. संसारामध्ये कितीही श्रम केले तरी त्याला फळ नाहीये, पण परमार्थामध्ये तुम्ही थोडे श्रम करा, त्याला निश्चित फळ आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग संसार कितीही करा तो कोणाचाही पूर्ण झालेला नाहीये. संसार वाहणारा तो प्रारब्धाने होतोय, तो करून घेणारा परमेश्वर आहे, विठोबा आहे. मग ऐका मंडळी, कोणाचा राहिलाय? किड्या मुंगाचा. आमचे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू पांडुरंगजी बाबा वैद्य आम्हाला सांगून जायचे, चिट्टी के पाव में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. चिट्टी म्हणजे मुंगी, केवढीशी आहे हो, हा छोटी आहे मुंगी. त्या मुंगीचा पाय एकदम सूक्ष्म, पायात बांधलेलं घुंगरू बारीक, आणि त्या घुंगरातील आवाज देणारा मणी, त्याचाही आवाज जर परमेश्वराला कळत असेल तर आपलं कळणार नाही का? संसारात श्रम करण्याची गरज नाहीये, आम्हाला करायचं तो परमार्थ. संसार मज न करणे सर्वथा. मग करायचं काय? परमार्थ पुरता हाती देई. आम्हाला परमार्थ करायचा आहे, खरंच परमार्थ करायचा आहे. ही सगळी वयोवृद्ध मंडळी, अरे आमचे बाबा बघा एवढं वय आहे तरी आज त्यांची सेवा चालू आहे, चोपदारचा ड्रेस आहे. चला विनेकरी बाबा बघा, परमार्थ आहे की नाही? परमार्थ करतात ही मंडळी. आम्हाला संसार नाही करायचा, संसार सोडायचाही नाही, करायचा. पक्षी अंगणी उतरती या न्यायाने, तैसे असावे संसारे. पण करायचा तो परमार्थ करायचा आहे. या ठिकाणी जेवढी काही मंडळी आहेत ना, ही परमार्थ करणारी मंडळी आहेत, आणि तो करायचा आहे आम्हाला. संसार आपोआप होणार आहे, होणार आहे. बाबांचं वय मला वाटतंय किती असेल बाबा वय तुमचं? 85. लक्ष द्या, बाबांचं वय 85 आहे, 85 आहे की नाही? 85 वर्षाचे आजोबा आज 2 तास खांद्यावर विना घेतात आणि कीर्तनाची सेवा देतात. हा परमार्थ नाही का? आज तरुण इकडे येतोय का? इकडे यायला तयार नाही. तरुण दिसेल उद्या 12:30 वाजता, 12च्या नंतर तुम्हाला 30+ साजरा करताना. कुठे विकृतीकडे आम्ही चाललो होतो, इकडे यायला तयार नाही. ऐका मंडळी, 85 वर्षाचे आजोबा आहेत, आज त्यांच्या खांद्यावर विणा आहे. हा खरा परमार्थ आहे. बाबा, विण्याचं वजन किती असेल? वेट वजन बोज्या 2 किलो. चला आता लक्ष द्या, 2 किलोचा विणा, 2 किलोचा विणा. सप्ताह असेल तर सप्ताहामध्ये किती तास सांभाळायचा? बोला बोला. 2 किलोचा विणा, 2च किलो वजन आहे. सप्ताहामध्ये 2च तास सांभाळायचा आहे. पण फॅसिलिटी किती आहेत? अहो, सकाळी नाश्त्याला कांदा पोहे, दुपारी पंक्तीवाल्याकडे जेवण आहे, संध्याकाळी पंक्तीवाल्याकडे जेवण आहे. सप्ताह संपल्यानंतर गावातून त्याची मिरवणूक आहे. एरवी वटपौर्णिमा, मकर संक्रांतीला बायको पाया पडते, पण त्या दिवशी अख्खं गाव त्याच्या पाया पडतंय. 2 किलोचा विणा, 2 तास सांभाळायचा आहे. इतक्या फॅसिलिटी, इतका मान सन्मान इथं आहे, पण इकडे विणा घ्यायला यायला कोणी तयार? अहो, 2च किलो वजन आहे, काय बिघडतं का? बरं तुम्हाला विचारतो, आपल्या घरी ते लहान लेकरू असतं बघा, नातू, किती किलोचा असतो? आपोआपला अंदाज लावा, इकडे तिकडे नका पाहू. किती? 5-6 किलोचा. 5-6 कसं? तुम्ही शहरात राहतात, गुड्डे बिस्किट खाऊन कदूची कदू झालेला 15-20 किलोचा नातू मात्र दिवसभर खांद्यावर सांभाळते, तरी संध्याकाळी घरी आल्यावर सुनबाई शिव्या देते. ही संसारातील शोकांतिका आहे. पण 2 किलोचा विणा घ्यायला कोणी तयार नाही. बाबा, हे परमार्थ आहे, आणि हाच परमार्थ कामाला येणार. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. याच्या करता विण्याची सेवा करा. 2च किलो वजन आहे, पण हा परमार्थ नकोय कुणाला. मी तर सांगत असतो, 50 वर्षाचं वय झालं की माणसाने संसारातून राजीनामा द्यावा, आणि दिलाच पाहिजे. 50 वर्षाच्या नंतर आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही संसार करण्याकरता. का करू नये? 50 वर्षाचं वय झालं, घराच्या समोर ओटा असावा, अशी पवित्र घोंगडी ओट्यावरती आथरावी, हातामध्ये जपमाळ घ्यावी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते रे, नामस्मरण करावं. 50 वर्षाचं वय झाल्यानंतर राजीनामा द्यावा. रामायणातला प्रसंग सांगून जाईल. दशरथ राजे एक दिवस सहज महालामध्ये आले आणि आरशाच्या समोर आपला चेहरा बघितला
काय दिसलं हो? कानाच्या वरचा एक केस पांढरा झालेला दिसला. तुलसीदासजी वर्णन करतात, श्रवण समीप भयसित केसा मनहू जरठपण असं उपदेसा. त्याला तुकोबाराय पुष्टी देतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्ट, मृत्यूच्या भेटे जवळ आली. एकच केस कानाच्या वरचा पांढरा दिसला, राम राज्याभिषेक ठरवला. आपल्या भाषेत चाव्या पोराकडे द्यायच्या ठरवलं. एकच केस पांढरा झालता. आमच्या म्हाताऱ्याचं अख्खं डोकं डवळं होतं. ते सलूनला जाऊन काळ करून येतं, पण पोराकडे चाव्या देत नाही. सुटत व आम्हाला नाही सुटत संसार आम्हाला. अहो हा संसार नाही करायचा आम्हाला, परमार्थ पुरता हाती देई परमार्थ करायचा आहे. परमार्थ महत्वाचा आहे आणि तो परमार्थ कामाला येणार आहे, म्हणून आम्हाला परमार्थ करायचा आहे. आले पाहिजे तरुण, इकडे सक्रिय झाले पाहिजे. छोटी छोटी मुलांना, परिवारातील मुलांना आम्ही पुढे घालून आणलं पाहिजे. त्यांना तिकडे टीव्ही पाहायला ठेवायचं नाही. या कीर्तनाला या मंदिरामध्ये घेऊन पुढचा भविष्याचा परमार्थ त्यांच्यावर आहे. संस्कार लागले पाहिजे. आज इंग्लिश मिडियमचा जमाना आहे, ठीक आहे, पण त्या इंग्लिशच्या काळामध्ये इंग्रजी शिकलं पाहिजे, काळाची गरज आहे. पण आमचे आध्यात्मिक संस्कार जर असेल तर त्याची इंग्रजी कामाची आहे. कितीही इंग्रजी शिकू द्या, कितीही मोठं तत्वज्ञान तुम्ही जीवनामध्ये मिळू द्या, पण आमचा आध्यात्मिक संस्कार, अध्यात्म नसेल तर तुमच्या त्या ज्ञानाला काही कवडीची किंमत नाही. हे महत्वाचं आहे. आज ही समोर मुलं बसलेली आहेत छोटी छोटी, मला आनंद वाटला. नाहीतर हल्ली तरुण मुलं अशी छोटी छोटी कीर्तनाला दिसत नाही. कार्यकर्ते मंडळीला सुद्धा माझी विनंती असेल, उपदेश नाही करणार, वय कमी आहे. लहान लहान मुलं जरी कीर्तनाला आले, हरिपाठाला आले, गडबड केली, गोंधळ घातला, धिंगाणा घातला, भांडणं केले, झोपले तरी झोपू द्या, पण त्यांना हाकलू नका. त्यांना भगवंताचं नामस्मरण त्यांच्या कानावर पडेल. होईल काय व्हायचं ते, पण नक्कीच संस्कार चांगले लागतील. असं व इंग्लिश मिडियमची शाळा, माझ्या समोर काही शिक्षक वर्ग असेल, टीचर वर्ग असेल, तुमची माफी मागून सांगतो, इंग्लिश मिडियमला मुलगा जर चांगला असेल, ऐका, मुलगा जर आज्ञेत असेल तर मुलगा गुरुजनांचं सुद्धा ऐकतो. नाहीतर गुरुजनाबद्दल आजच्या मुलांना कृतज्ञता राहिली. म्हण आहे ना, विद्या आली हातान गुरुला मारी. असंच झालं ना, आज गुरुजनाबद्दल सुद्धा कृतज्ञता राहिलेली नाही. मग सांगून जाईल, लहान लहान मुलं ठीक आहे, त्यांना दिशा चांगली मिळाली तर ठीक आहे, पण इंग्लिश मिडियमची शाळा 2.5 वर्षाचा मुलगा झाला की आपण त्याला शाळेमध्ये टाकतो की नाही. प्रथम नर्सरी, 3.5 वर्षाचा झाला ज्युनियर केजी, 4.5 वर्षाच्या नंतर सिनियर केजी आणि 5.5 वर्षाच्या नंतर पहिली. तुमच्या काळात अशी पहिली नव्हती. आता समोर आमचे गुरुजी आहेत, मस्के गुरुजी, आहे की नाही. पहिली कशी होती, इकडून असा कानाला हात पुरला की मास्तर पहिलीला घ्यायची. तोपर्यंत पहिलीला घेत नव्हते, हातावर पहिली होती. पण चला, छोटा मुलगा आम्ही ज्यावेळेला इंग्लिश मिडियमला टाकतो त्याला दिशा चांगली मिळाली तर ठीक आहे, पण तो बोलू देत नाही. कधी कधी आगव, अहो गुरुजनांना सुद्धा बोलू देत नाही. सांगायचं, आता तुम्ही शहरातली माणसं आहे, तुमच्या लक्षात येईल, शाळेमध्ये एक टीचर मॅडम शिकवण्याकरता आल्या आणि त्या मॅडमनी पोरांना पहिला प्रश्न विचारला, सांगा पोराओ, आपली पृथ्वी गोल का फिरते. ते पोरगा उठलं, ते म्हणलं, मॅडम पृथ्वी गोल वगैरे काही फिरत नाही, तुम्हाला चक्कर आल्या असते, डोक्याच्या गोळ्या घ्या. त्या मॅडमने राजीनामा दिला. दिंडीत आलते आमच्या, संतोष महाराज होते माऊलीच्या पालखीमध्ये, आहे की नाही. बोलू देत नाही. आगाव जर पोरं निघाले नाही बोलू देत. आता आठवलं म्हणून सांगतो बरं, ऐका. असं बंड्या नावाचा एक मुलगा होता. त्या बंड्याला गुरुजीने विचारलं, बंड्या आज शाळेत टिफिन वगैरे काही आणलास का रे, तू डबा आणला का. माझ्या लेकराला भूक लागेल म्हणून आई डबा देत असते ना, शाळेमध्ये टिफिन देत असते. विचारलं गुरुजीने, आणला का टिफिन. हो गुरुजी आणलाय टिफिन. बघ बरं जरा डब्यामध्ये काय दिले खायला. त्या बंड्याने डबा उघडला, त्यात पुरणपोळी दिसली. पुरणपोळी नव्हती नुसती, त्याच्यावर गावरण तुपाची धार होती. बरं, नुसतं तूप आपलं विकतचं नव्हतं, गावरण गायचं होतं. हा, मस्त झाकण उघडल्या डब्याचं सेंट आला, सुगंध आला. बंड्याने सांगितलं, गुरुजी पुरणपोळी आहे. पुरणपोळी, बापरे, मला तर फार आवडती पुरणपोळी, खाऊ का पुरणपोळी. त्यावेळेला बंड्या म्हणला, तुम्ही आमचे गुरुजी आहात, खा गुरुजी, काही काळजी करू नका. नाही रे बाबा, तुझ्या आईनं जर विचारलं डबा कोणी खाल्ला तर काही काळजी करू नका, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला म्हणून. काय पोरं बोलतील सांगता येत नाही, सांगता येणार. चला लक्ष द्या. नाही, जरा मावा पडला होता म्हणून थोडी फवारणी केली, पण लक्ष द्या. ऐका, मला सांगायचं काय, बंड्या नावाच्या मुलाला पुढचं सांगतो आणखी, आणि मला पुढे जायचं या अभंगावरती, वेळ कमी होतोय, 10 वाजलेले आहे, 10:30ला थांबायचं आहे आपल्याला. बाळू नावाचा मुलगा, आणि त्या बाळूला मॅडमने विचारलं, बाळू एका बाजूला 2 लाडू आहेत, एका बाजूला 2 किलो बुद्धिमत्ता आहे, बाळू तू घेशील काय घेशील सांग.
बाळू म्हणला मॅडम मी लाडू घेईल. त्याला मॅडम म्हणले काय मूर्ख आहेस का, मला जर विचारलं असतं ना मी बुद्धिमत्ता घेतली असती. बाळू म्हणला मॅडम ज्याला जे कमी ते घेईल ना म्हणे. मग कळलं तर बघा हे 4G नाही 5G झाला आता. इथं येण्याकरता सुद्धा अनंत जन्माची पुण्याही लागते हो. आम्ही लोकांना विनंती करतो एक तरी मुलगा तुमचा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेकरता द्या, मला अध्यात्म शिकू द्या एक तरी मुलगा. संतोष महाराज आपल्याकडे ही माणसं आहेत ना चांगली पोरं देत नाही. महाराजांना अनुभव असेल चांगली पोरं देत नाही आमच्याकडे जो पैकीची पैकी मार्क पाडतो आहे की नाही. जो घरामध्ये आई वडिलांना चांगली मदत करतो आज्ञाधारी आहे असा मुलगा देतात का हो संस्थेला. ज्याने अख्ख्या गावाचे भांडणं घरी आणली, सगळ्या घराला ज्याचा कदर आलाय महाराज एवढा ने आळंदीला. पण काय योग्यता देतात माऊली त्या अशाही मुलाला. सगळ्या घरच्या माय बापाला ज्यांनी कंटाळा आणलाय, जो टाकाऊ मुलगा आहे, ज्यावेळेला तो ज्ञानोबराच्या दारामध्ये तुम्ही आळंदीला पाठवताना एवढी मोठी योग्यता माऊली त्या लेकराला देतात. 4 वर्ष जोग महाराजांच्या संस्थेत तो शिकला तर एखादा मोठा अधिकारी होतोय, महंत होतोय. लौकिकाचं बोलायचं झालं तर त्याच टाकाऊ मुलाला माऊलीच्या दारातून आल्याच्या नंतर लोक म्हणतात महाराज 25,000 घ्या पण तारीख द्या भाऊ. आता काय करता काय सांगायचं मला. कसाही मुलगा तुम्ही आमच्या आळंदीला टाका. ज्ञानोबराय नाथ बाबा त्या मुलावरती कृपा करतात, करुणा करतात. आज संस्काराला सुद्धा गरज आहे म्हणून आध्यात्मिक संस्कार सुद्धा असावेत. आम्हाला संसार नाही करायचा, आम्हाला करायचा तो परमार्थ. नाथ महाराज म्हणतात परमार्थ पुरता हाती दे. मग परमार्थ कुठे होतो, कुठेही होत नाही परमार्थ. परमार्थ करण्याकरता विशिष्ट जागा लागते. होतो तरी कुठं. नाथ महाराज सांगतात परमार्थ होतो सत्संगतीमध्ये. म्हणून त्याचीच तर याचना नाथ महाराज करतात दुसऱ्या चरणात. संत संग देये, 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 संत संग देये. परमार्थ होतो कुठे. संसार नाही करायचा, करायचाय परमार्थ. पण परमार्थ होतो कुठे. परमार्थ होतो सत्संगतीमध्ये. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात देवा संत संग दे. परमार्थ सत्संगामध्ये होतोय. वारकऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पंढरीची वारी करावीशी वाटेल. साधूच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संस्कार होतील आणि परमार्थ करावासा वाटेल. मग परमार्थ समृद्ध करून घ्यायचा ना. संसार नाही करायचाय, करायचाय परमार्थ. पण तो परमार्थ संताच्या संगतीत होतोय. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात संत संग दे. संत संग आणि संत स्पर्श माणसाच्या उद्धाराला कारणीभूत आहे. ऐका मंडळी उदाहरण सांगतो. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये कडूस नावाचं गाव आहे. उदाहरण ऐकलेलं असेल पण मला थोडा स्पर्श करून पुढे जायचंय. संत स्पर्श आणि संत संग किती महत्वाचा. त्या कडूस गावचे एक सद्ग्रस्त रात्रीच्याला त्यांची म्हैस सुटून गेली म्हैस सुटून. सकाळ झाली,
चांगली दूध देणारी म्हैस आहे, लेकराची दूध दुभती म्हैस आहे. उठून पाहते तर गोठ्यामध्ये म्हैस नाहीये. म्हशीच्या शोधामध्ये निघाले. कुठं गेले असेल? ज्ञानोबराची ओवी पाठ होती, हिरवाचा रे भांबावा पशु. जिकडे हिरवळ असेल तिकडे आपलं जनावर हे म्हैस वगैरे सुटून गेले असेल. प्रवास करत असताना मायबाप समोर माळरान दिसलं, भंडारा डोंगर दिसला, कमरे इतकं हिरवगार गवत दिसलं. चला नक्कीच या गवताच्या दिशेने आपली म्हैस गेली असेल म्हणून ते सद्ग्रस्त म्हैस पाहण्याच्या निमित्तानं त्या भंडारा डोंगरावरती चढले. प्रवास करू लागले. गावतातून पुढे पुढे जाऊ लागले. पुढं म्हैस दिसले नाही, पण एक दगडाच्या शिळेवर हातामध्ये दगडाची टाळ आहे, एका हातामध्ये दगडाचे चिपुळे आहे. एक सद्ग्रस्त दिसले. कोण होते ते? जगद्गुरु तुकोबराय होते. भजन चालू होतं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन चालू होतं, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि म्हैस पाहणारे सद्ग्रस्त त्यांच्या लक्षात आलं, चला गाड्या भजन चालू आहे कुणाचं तरी, नक्कीच या सद्ग्रस्ताने आपली म्हैस पाहिली असेल. पण त्यांना काय माहित, हे देहावर नाही, शुद्धीवर नाहीत, पांडुरंगा करता. ते सद्ग्रस्त तुकोबरायच्या पाठीमागून गेले. दोन्ही खांद्याला धरलं, गदगद गदगद हलवलं आणि विचारलं, ओ महाराज काय भजन करता? आपली आशा वाकडे शिंगाची म्हैस पाहिली का? तुकोबरायांनी कपाळाला हात लावला. अरे भल्या माणसा, म्हैस पाहण्याकरता इथं बसलो का मी? आणि कोणी सांगितलं तुला म्हशी पाहण्याकरता? 84 लाख योनी भोगल्यानंतर मानवी जीवन मिळालं असेल तर ते म्हशी पाहण्याकरता मिळालं नाही. देव पाहाय, देव पाहावया करीव सायास, देव पाहण्याकरता मिळाले. आणि कोणी सांगितलं तुला म्हशी पाहायला? म्हैस पाहू नको, देव पाय. तर तो माणूस म्हटला, महाराज तुमचं प्रवचन बंद करा, सांगायचं असेल तर म्हैस सांगा. तुकोबरायाने त्याला चांगलं निहाळलं आणि लक्षात आलं, हा माणूस आपल्या कामाचा आहे, पण अगोदर याच्या डोक्यातली म्हैस काढली पाहिजे. तुकोबरायाने त्याला सांगितलं, अरे भल्या माणसा कुठंच पाहू नको, जा घरी, तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस आहे. तो व्यक्ती घरी आला, पाहतो तर गोठ्यामध्ये म्हैस. अंतःकरण वृत्ती जागी झाली आणि लक्षात आलं, काय विश्वासानं त्या माणसाने सांगितलं होतं गोठ्यात म्हैस, आणि खरोखर गोठ्यात म्हैस आहे. आणि लक्षात आलं, त्या माणसाने आपल्याला हे पण सांगितलं होतं, म्हशी काय पाहतो? देव पहा. घरच्या लोकांना सांगितलं, तुमची म्हैस आणि तुम्ही, मी चाललो आता. भंडारा डोंगरावरती आले, तुकोबराचे पाय धरले. तुकोबराने विचारलं, काहो मंडळी, काहो बाबा, आता म्हैस का? नाही, म्हैस नको मला, आता मला देव दाखवा. वेळ गेली नाही, विना घे. विना घेतला, भजन केलं, नामस्मरण केलं, देव तर भेटलाच. पण साधना करत करत तुकोबराच्या संगतीत राहिला आणि तुकोबराच्या 14 टाळकऱ्यापैकी एक तो टाळकरी झाला. त्याचं नाव माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, गंगाराम मवाळ. म्हैस पाहण्याच्या निमित्ताने सत्संग घडला. संत स्पर्श एवढा महत्वाचा आहे आणि संत संग महत्वाचा आहे. तुम्हाला साधना करायची, तुम्हाला परमार्थ करायचा आहे, तो एका विशिष्ट जागेवरच होत असतो, तो संतांच्या संगतीत होतोय. नाथ महाराज म्हणतात, मला संसार नाही करायचा, करायचा परमार्थ, त्याच्याकरता संत संग दे. चला, नारद मुनी चालले होते भजन करत करत. नारायण श्रीमन नारायण, नारायण भजन करत चालले नारद मुनी. आणि त्या काळातील, त्या भागातील एक अट्टल दरोडेखोर डाकू नारदाच्या पुढे उभा झाला आणि आवाज दिला, रुको. रुको म्हटल्याच्या नंतर नारद मुनी आपले थांबले. आणि वारकरी माणसं संयमी असतात, एखाद्या व्यक्तीने जोराने आवाज दिला तर बिचारे घाबरतात. जागेवर थांबले नारद मुनी. त्या समोरच्या व्यक्तीनं, त्या डाकूने पुन्हा दुसरा आवाज दिला, निकालो. निकालो म्हटल्यानंतर विना काढला आणि दिला. तो समोरचा व्यक्ती होता वाल्या, तो म्हणला, नो विना, ओनली कॅश. विण्याची काय गरज आहे, मला धन पाहिजे, धन. विना घेऊन काय करू? त्याला नारदाने सांगितलं, अरे वाल्या, खरं धन तर हेच आहे ना, टाळ चिपळी या धन. खरं धन आहे, परमार्थ महाधन, जोडे देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय.
लाभाचे. दुसरा धक्का दिला, विचारलं कशा करता करतोय हे? लुटमार करतोय, माणसं मारतोय, डाके टाकतोय, पापाचे पैसे हिसकावून घेतोय, कुणा करता चाललंय? महाराज तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्हाला कोणी नाही पाठीमाग, पण मला माझा परिवार आहे, बायका मुलं आहे, त्यांच्या करता, बायको करता एवढी धडपड. माणसं धडपड कुठपर्यंत करता हो? शब्दात जरा गंमत आहे, आलं लक्षात तर पा. कुठपर्यंत धडपड करायची? धड पडत नाही तोपर्यंत धडपड करायची. धडपड धडपड चालू आहे आमची. कशा करता चाललंय? कशा करता? अहो बायको करता, बायको करता, जा बायकोला भेटून ये. हे सगळं पाप होणार आहे. या पापामध्ये तुझी बायको वाटेदार आहे का? हो महाराज माझा विश्वास आहे. पापाचे पैसे हिसकावून आणतोय, डाके टाकतोय, तुमचं पोट भरतोय, हे सगळं पाप होणार आहे. या पापामध्ये तू वाटेदार आहे का? बायकोने एका शब्दात सांगितलं, लग्नामध्ये तसं काही ठरलं नव्हतं. पश्चाताप झाला, डोक्याला हात लावला आणि लक्षात आलं कोणी नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे तुला सोड कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोनी. कोण आहे? लक्षात आला आता कोणी नाही. आला नारदाकडे, नारदाचे पाय धरले आणि सांगितलं वाचवा. वेळ गेले नाही, भजन कर. राम म्हणायचा मंत्र दिला. राम राम म्हणता येत नव्हतं, माणसं मारायची, मारा मारा म्हटला. उलटा मंत्र सुईचा झाला. सांगतोय कशा करता? एवढी मोठी साधना केली रामनाम जपाची, डोक्या इतकं वारुळ तयार झालं. रामायण ग्रंथाचा आद्य कवी झाला, पण रामायण ग्रंथाचा आद्य कवी पूर्वीचा डाकू होता, पण तरला संत संग. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाहे घालू नको. कलियुगाचा वारा सामान्य नाही. कलियुग जसं जसं पुढे पुढे चाललंय तसं तसं कलियुगाचं एक एक छायाचित्र आपल्या डोळ्याच्या समोर यायला लागलंय. प्रवाह अनेक आहे, पण मला आता तिकडे जायचं नाही. मला संत संग महत्वाचा आहे, आध्यात्मिक उन्नती करता, परमार्थ समृद्ध करून घेण्याकरता. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. काऊनाथ बाबा, त्या सत्संगतीचा महिमा काय? त्या सत्संगतीची फलश्रुती काय आहे? गा
वेळेचं बंधन असतं. शहर आहे, 8:30ला आपलं सुरुवात झाली, 10:30ला थांबायचंय. 2-3 मिनटं जास्त होतील, फारसं नाही. नाहीतर काय होतं, 10:30 वाजल्यावर लोक होते बोर आणि महाराजाला येतो वा, चांगलं यमक जुळवलं. तसं काही होणार नाही, वेळेत थांबायचं आहे. नाथ महाराज सांगतात त्या सत्संगाची फलश्रुती काय आहे. उद्या एकदा हा काय असतं बघा, आपण सगळी बाहेर परिसरात कुठंतरी राहतोय, पण सप्ताह करणारे जे मंडळ असतात ना, त्यांच्या माध्यमातून भगवंताचं नामस्मरण आमच्या कानावर पडतंय. खरे दाते हे आहेत. संत वचन आहे, दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. ज्यांनी आमच्याकडून नारायणाचं स्मरण करून घेतलंय तेच तर खरे दाते आहेत ना. छान भजनी मंडळ आहे, पण तुम्हा सगळ्यांना विनंती करून देईल, जीवन जगत असताना विशेष करून ज्यांना आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवायचंय, स्वप्न ठेवायचंय, त्या दृष्टीने वाटचाल करायची, त्यांनी आज इंटरनेटच्या काळामध्ये थोडा मोबाईलला वेळ कमी द्या. आज काळाची गरज आहे. ऐका मंडळी, विशेष करून तरुणाला आज प्रत्येकाकडे 25-25 हजार रुपयाचे मोबाईल आहेत. असो, मी म्हणतो 1 लाखाचा मोबाईल असावा, का नसू नये. आम्ही समृद्ध माणसं आहोत, पण त्याचा वापर कसा करावा याला फार विशेष महत्व आहे. आज आमच्या तरुणाच्या डोळ्यासमोर ध्येय नाहीये. ध्येय आहे ना काय, रात्री 12 वाजता जिओचा डाटा संपला की 12च्या नंतर पुढचा चालू होतो. 24 तास तो ऑनलाईन राहतोय, अभ्यासाचा वेळ मोबाईलवर खर्च करतोय. उपयोग होणार नाही. डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवा, स्वप्न ठेवा, त्या दृष्टीने वाटचाल करा. तुम्ही क्लास 1 व्हाल. 24 तास मोबाईलच्या स्क्रीनवर आमचं बोट आहे. तेवढं बोट जर जपमाळेवर चाललं असतं तर देव भेटला असता. पुस्तकावर चाललं असतं तर आज आमची मुलं क्लास 1 झाले असते. पण दुर्दैव आहे, आज आम्ही मोबाईलला वेळ देतो. त्या मोबाईलमुळं काय झालं हो, आज परिवारातील संबंध खराब होत गेले. असावा मोबाईल, पण योग्य तो वापर करा. या मोबाईलमुळं बाप लेकाचं बोलणं बंद झालं, मोबाईलमुळं पती पत्नीचं बोलणं बंद झालं, मोबाईलमुळं माय लेकाचं बोलणं बंद झालं. मुलगा जर कधी कॉलेजवरून आला ना, दप्तर एका खोलीमध्ये टाकतोय, एका बेडवर बसतोय, हातामध्ये मोबाईल आहे, चॅटिंग करतोय, कोणाशी बोलतोय काही ठाऊक नाही. आमची आई हाक मारते, माय हाक मारते, अरे बाळू जेवण कर, सकाळी शाळेमध्ये टिफिन नेला नाही, तुला भूक लागली असेल, अरे बाळू जेवण कर. आमची माय हाक मारते, पण आईच्या हाकेकडे बाळू लक्ष सुद्धा द्यायला तयार नाही. आईने मारलेल्या हाकेकडे बाळू ओ सुद्धा द्यायला तयार नाही, साधा आईकडे पाहायला सुद्धा तयार नाही. मोबाईल असावा, पण इतका मोबाईलमध्ये इतकं बिजी राहावं की आई हाक मारते, भुकेची सुद्धा काळजी नसू नये. आणि ऐका, आईने मारलेल्या हाकेला जर आमचा मुलगा ओ देत नसेल तर नक्की पुढच्या जन्मात बहिरं व्हावं लागेल. मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, परिणाम काय होईल, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेना आता. मग काय व्हावं लागेल, बहिरा झालो या जगी. विशेष करून 31 डिसेंबर आहे ना, जरा आपण हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो, हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो, आम्ही हिंदू आहोत. आमचं हिंदूचं वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, त्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन केलं पाहिजे. त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने उत्साहाने आनंदाने बागडलो पाहिजे. आमचं खऱ्या अर्थाने नवीन वर्ष हे नाही हो, नाही, चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. म्हणून तुम्हाला संपन्न करायचं असेल, साजरं करायचं असेल तर मला सांगा, गुढीपाडव्याला करा. हे 31 वगैरे ही विकृती पसरू नका. आपल्या मौज मजे करता, आपल्या आनंदा करता, आपल्या नाचण्या गाण्या करता, आपल्या मदिरा प्राशन करण्याकरता आपण जर सगळी विकृती स्वतःहून करत असेल तर आपण पापाचे वाटेदार आहोत. हे पुण्य करता होय पाप. कुठं आपली संस्कृती चालली याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे. वेळेचं बंधन आहे, पण खरं नवीन वर्ष साजरं करायचं असेल ना, चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला करा. हे उद्याचं करू नका 31 डिसेंबर. ऐका ऐका, इकडं आम्हाला जायचं नाही, आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आहे, आम्हाला आमचा धर्म टिकवायचा आहे. याच्याकरता तर कथा कीर्तन संत महात्म्याची प्रवचन आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना आम्ही ज्या गुरुजनांनी आम्हाला शिकवलं त्या गुरुजनाबद्दल कृतज्ञता ठेवा. ज्या वारकरी संप्रदायातील संत महात्म्याने आम्हाला मार्ग दाखवला त्यांच्याविषयी कृतज्ञता ठेवा. आणि वारकरी मंडळीबद्दल आपल्या ज्या नजरा आहेत ना, त्या थोड्या नजरा बदला. ही मंडळी सामान्य नाही, ही लोक आपल्याकडे येतात, मला सांगायचं काय, कुणाला काही कामधाम नाही म्हणून किती जरी पैसे दिले ना महाराज लोकांना, त्यांच्या धावण्याचं मोल पैशांनी कधी होणार नाही, नाही होणार, कधीच होणार नाही. प्रत्येक महाराज मंडळी प्रवास करत असताना सगळी लोक काय पैसा करता हे सगळं करत नसतात. रात्रंदिवस 24 तास त्यांचा प्रवास असतो. आपण तारीख देतो, पण इथपर्यंत पोहोचेपर्यंत माझं अंतर जवळ आहे.
एखादे आळंदीचे महाराज असतील, आळंदीवरून त्यांना इथपर्यंत यायचंय, वाटामध्ये किती समस्या आहेत, किती संकटाला सामोरं जायचंय, कधी कोणती गाडी येईल धडक देऊन त्या महाराजांचं जीवन घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. लोकनिंदेला असतात, ऐका फार मोठ्या समस्या असतात. पण कधीच कुणाबद्दल वाईट बोलायचं, कधी कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. प्रत्येकाच्या अंत नांदतो याचं भान असलं. ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही, अवघी रूपे तुझी देवा, वंदो भावे करू सेवा. कृतज्ञता असली पाहिजे. या मातीबद्दल तरी ठेवा, बाकीचं जाऊ द्या. झालं 3 मिनिटांमध्ये मला थांबायचंय. मातीबद्दल तरी कृतज्ञता असली पाहिजे. बरं, आम्ही राहतोय ना या मातीवर, या मातीने आम्हाला झेललंय ना. या मातीवर नको ती विकृती आम्ही पसरवणार आहोत, नको ती पाप कर्म आम्ही करतो, भविष्यात करणार आहोत. पण या मातीने काय गुन्हा केला हो? सगळं या मातीवरच आहे ना. सगळ्या पापाच्या घटना या मातीवर, सगळे निसर्गाच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य याच मातीवर. पण या मातीने कधी आमच्याकडे तक्रार केली नाही. या मातीच्या बद्दल कृतज्ञता ठेवा. ही माती घाणेरडी करू नका. आम्हाला आमच्या सरकार मायबापनी स्वच्छतेचा संदेश दिला. एक कदम स्वच्छता की ओर. प्रत्येकाच्या खिशात आहे ना, नोटेवरच छापलेलं आहे की नाही. गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे, माती स्वच्छ ठेवलं पाहिजे, अंगण स्वच्छ ठेवलं पाहिजे. या मातीबद्दल कृतज्ञता ठेवा. भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय आम्ही म्हटलं पाहिजे. मी सांगत नाही, आज मला स्मरण होते 25 तारखेला ज्यांची जयंती झाली, या देशाचे माजी पंतप्रधान तर आमच्या हाडाने सुद्धा भारत माता की जय म्हणावं, एवढं प्रेम आमचं या मातीवर असावं. अटलजीची एक कविता सांगतो आणि थांबतो, वेळ संपलेली आहे. अटलजी म्हणतात, हे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटलजी कहते हैं, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है. इसकी हर एक नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, लेकिन मरने के बाद भी गंगा जल में जब हमारी अस्थियां बहेगी तो कोई कान लगाकर सुन लो, एक ही आवाज आएगा, भारत माता की जय. आम्ही मेल्यावर आमच्या हाडाने भारत माता की जय म्हणावं, एवढं प्रेम, एवढी कृतज्ञता या मातीबद्दल असावी. मातीला फारसं काही करू नका, तिच्याबद्दल कृतज्ञता ठेवा. या मातीने ठरवलं, एका सेकंदात धरणी कंप होऊन सगळं संपून जाईल, हिचा आमच्यावर उपकार आहे. माती सांभाळा. हे सगळे गुणीजन मायबाप मंडळी आहेत, अतिशय मोठी मोठी लोक आहेत. मृदंगावरती साथ देण्याकरता आमच्या संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थाने चांगली सप्ते करणं आणि चांगली कीर्तनकार बोलवणं मला आवडलं. माझा त्यांचा फारसा परिचय नाही, पण आमच्या बरोबर आज ज्यांचं येणं झालं, सुरुवातीला प्रारंभी नाव विसरलो, पण आवर्जून आज माझ्यासोबत जे आले, आमच्या पैठण परिसराचं भूषण असणारं, अतिशय त्यांचा खूप मोठा मठ आहे आणि महाराष्ट्रातील आता युवा कीर्तनकाराच्या यादीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. आमचे श्रीकांत महाराज बालानगरकर, त्यांनी आम्हाला कृष्ण महाराजांचा परिचय येता येता गाडीमध्ये दिला. सगळी मंडळी ही आमची चौरे महाराज असतील, सायंकार महाराज असतील, इकडं दिलीप महाराज, गोड आवाज आहे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.